स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावरच्या कारवाईबाबतची ही अत्यंत महत्त्वाची बातमी। स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे क्रिकेट ऑस्ट्रेलियानं। 1 वर्षांची बंदी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दोघांवर घातलेली आहे। चेंडू कुरतडणाऱ्या ब्रेनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे स्मिथ आणि वॉर्नर आगामी आयपीएलमध्ये देखील खेळू शकणार नाहीत। स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलिया काय कारवाई करतं याबाबत गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता होती। आयसीसीने कारवाई केल्यानंतर ही कारवाई जुजबी आहे आणि याच्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने कडक कारवाई करावी अशा प्रकारची अपेक्षा देखील ऑस्ट्रेलियन चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत होती आणि त्यानंतर आता हा निर्णय आलेला आहे। स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं 1 वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर चेंडू कुरतडणाऱ्या ब्रेनक्रॉफ्टवर 9 महिने बंदी घालण्यात आली आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले सध्या आपल्या सोबत आहेत। सुनंदन, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर 1 वर्षाच्या बंदीचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतलेला आहे। अपेक्षित असाच हा निर्णय म्हणता येईल? 100% अमोल, कारण ही जी चूक झालेली होती ती गुन्ह्याच्या स्वरूपातली होती आणि त्यामुळे ही मोठी कारवाई क्रिकेट ऑस्ट्रेलिया करणारे 100% अपेक्षित होतं। आणि 1 वर्षाची त्यांच्यावरची बंदी जी आहे ती मला वाटतं कमी नाही जास्त नाही। काही जणांनी अनावश्यक उगाचच हे केलं की त्याला आजन्म बंदी घालावी वगैरे, पण मला वाटतं ही संघटित गुन्हेगारी होती आणि ठरवून केलेली गोष्ट होती। त्यामुळे त्यांच्यावरती मोठी कारवाई ही आयसीसी पेक्षा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली ही चांगली गोष्ट आहे, कारण ह्याच्यातनं पुढच्या पिढीला आणि सगळ्या खेळाडूंना धडा मिळणार आहे। बॅनक्रॉफ्टवर सुद्धा आयसीसीने कुठली बंदी जास्त घातली नव्हती, पण तो क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यालाही दोषी धरलेला आहे। 9 महिने त्यालाही शिक्षा ठोठावलेली आहे। या सगळ्याच गोष्टी अत्यंत गरजेच्या होत्या, कारण ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटचं वातावरण ह्या सगळ्या घटनांनी ढवळून निघालेलं होतं। प्रत्येकाला लाज वाटत होती की आपल्या टीमनी, आपल्या मेंबर्सनी असं कसं काय केलं। ही सगळी पार्श्वभूमी अभ्यासता मला वाटतं आत्ताचा निर्णय हा अत्यंत योग्य आणि आवश्यक आहे। धन्यवाद सुनंदन या सविस्तर माहितीबद्दल। Changed the ball condition. It didn't work. The umpires didn't obviously change. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।